राम राम शेतकरी मित्रांनो, यशराज ॲग्रो फार्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आता तुम्ही हा जुगाड बघू शकताय जो आपण गव्हाण बनवण्यासाठी म्हणजे दावण बनवण्यासाठी केलेला आहे। आता तुम्हाला बऱ्याच जणांना हे माहिती असेल की बॅरलपासून दावणी बनवायचं जुगाड आहे, पण आपण जुगाडाचे एक पाऊल पुढे गेलो आहे। त्यात आपण एका बॅरलपासून 3 दावणी तयार केलो आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण बॅरलचे 3 भागात कटिंग करून घेतले। आता हे खाल्ल्या साच्याचं काम चालू आहे, कटिंगचं अँगल कट करून घेणं, परत वेल्डिंग करणं। आता या ठिकाणी आपले अँगल कट करून झालेत। नंदिनी फॅब्रिकेशनचे मालक विजय पांचाळ, आमचे मित्र क्लासमेट यांनी हे काम केलं आहे। तुम्ही बघू शकताय कामात कसं म्हणजे आपलं काम एकदम प्रोफेशनल झालेलं आहे। एकदम ओके मध्ये माप घेऊन आता इथून वेल्डिंगचं काम चालणार। वेल्डिंग करून तुम्ही बघू शकता आता दावण कशी तयार होते आपली। यात मोजमाप योग्य काढणं हे लय कुशलगिरीचं काम आहे। कारागीर योग्य असला की आपलं नुकसान होत नाही, नाहीतर मोजमाप चुकलं की परत लय प्रॉब्लेम। त्याच्यामुळं काम करून घेताना तुम्ही कधी बी चांगल्या कामगाराकडूनच करून घ्या, ज्याला अनुभव आहे त्याच्याकडून काम केलेलं कधी बी चांगलं। तुम्ही बघू शकताय मोजमाप किती क्लिअर चालू आहे। आता जवळजवळ आपलं खाल्ला साचा पूर्ण तयार झालेलाच आहे। तर पाये हे बसवून त्याला ओके केलेला आहे। आता यात आपलं बॅरल फिट करून घ्यायचं, हे फायनल फिनिशिंग। याच्यावरून आणि वेल्डिंगचं क्लीन करून घेणार। आता बघू शकता तुम्ही हे बघा, हे फिनिशिंग चालू आहे। आता लगेच आपली दावण तयार होत आली आहे। बघू शकता बॅरल कसं बसवलं आहे। आता वेल्डिंगमुळे बॅरल पगळू नये म्हणून पाणी ओतून त्याला लवकर थंड करण्यात येते। खालून सपोर्ट मजबूत देणं गरजेचं आहे, कारण आपल्या शेळ्यामध्ये जाऊन थांबतात दावणीत, त्याच्यामुळं आपल्या दावणीचं नुकसान होऊ शकतं। हे एका बॅरलपासून 2 करणं हे मोठ्या जनावरांसाठी योग्य आहे, पण शेळ्यासाठी हे मोजमाप एकदम योग्य आहे। एका बॅरलमध्ये 3 गव्हाणी आरामशीर होतात। तुम्ही बघू शकता आपल्या गव्हाणी कशा प्रकारे तयार झाल्यात। या ठिकाणी जवळजवळ काम पूर्ण झालेलंच आहे आपलं। तुम्हाला फायनल लुक आणि आपल्या शेळ्या कसं यात खात्यात ते पण शेवटला दिसेल। आता बघू शकता तुम्ही 3 बॅरलमधले 3 तुकड्यातले 2 अखंड करण्यात आले आणि एक आहे ते सेपरेट करण्यात आले। आता या ठिकाणी आपली दावण एक कंप्लीट झालेली आहे। आता बघू शकताय आता हे आपल्या दावणी आपल्या फार्मवर आल्या। या ठिकाणी बघू शकता तुम्ही शेळ्या कसं खातात। यात एक नंबर दावणी झालेली आहेत।